हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमदार विनयराव कोरे साहेब, माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेब, त्याचबरोबर निशिकांतदादा वाघमारे साहेब, सर्व माफ करा सगळे सर्व सन्माननीय उपस्थित स्टेजवरील प्रतिनिधी, या खास सभेसाठी उपस्थित असणारे, वेगवेगळ्या भागातून उपस्थित असणारे सर्व मान्यवर, पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्यावरती आपण जीवापाड प्रेम केलं, त्यांच्या विचारानं आतापर्यंत काम केलं, भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या विचारानं काम करत असताना आपल्या विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून हुतात्मा संकुलाला ताकद देण्याच्या दृष्टीनं, हुतात्मा संकुलाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शिंदे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेला आहे। आणि त्याचबरोबर या धरणग्रस्तांनी या देशाच्या विकासासाठी आपली घरदारं दिली, जमिनी दिल्या, त्याचबरोबर गावं सोडली, त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं म्हणून पद्मभूषण नागनाथ अण्णांनी त्यांना संघटित केलं, वारणा धरणग्रस्त संग्राम संघटना स्थापन केली। त्या संघटनेच्या माध्यमातून जवळपास 200-300 मोर्चे झाले, आंदोलनं झाली आणि त्यामधून काही प्रश्न सुटले, परंतु काही प्रश्न अजूनही बाकी आहेत। महाराष्ट्रातील इतर प्रकल्पग्रस्तांच्या तुलनेनं आपण जरी पुढे असलो तरी आपले अजूनही प्रश्न बाकी आहेत, ते सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा शिंदे साहेबांनी यामध्ये लक्ष घालून हे प्रश्न सोडवावेत। हुतात्मा साखर कारखान्याच्या एनसीडीसी पासून ते इतर ज्या काही कारखान्याच्या समस्या असतील त्या सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांना आम्ही मागणी करतोय। आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या भागाला पाणी नाही त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपण पाटाचे पाणी पोहोचवतोय, वेगवेगळ्या स्कीमा करतोय, मात्र या कृष्णाकाठचा शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी स्वतःचा 7-12 गहाण ठेवला, बँकेकडून कर्ज घेतलं आणि त्यामधून आपल्या शेतीला पाणी दिलं, मात्र आज अति पाण्यामुळं त्या जमिनी ह्या क्षारपड व्हायला लागलेल्या आहेत। त्या ठिकाणी सुद्धा आरके विवाह योजनेच्या माध्यमातून कृष्णाकाठचा जो क्षारपड जमिनीचा प्रश्न आहे तो सुद्धा सोडवण्याच्या दृष्टीनं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी यात लक्ष घालावं आणि आमच्या परिसरातल्या ज्या जाणीवपूर्वक योजना राहिलेल्या आहेत, थांबलेल्या आहेत, निचरा कॅनलचे प्रोजेक्ट कामं थांबलेले आहेत, ती पुन्हा चालू करावीत आणि या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावावा। या लोकसभा मतदारसंघामधून जे धैर्यशील माने उभा आहेत, आपल्याला कल्पना आहे माजी खासदार बाळासाहेब माने आणि अण्णांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते। साखर कारखान्यापासून सगळ्या कामकाजामध्ये माने साहेबांचा सहभाग होता आणि मागच्या वेळेला सुद्धा आपण त्यांना चांगल्या मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी माझ्या आधीच बोललेत, आपले प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांना माहिती आहे भविष्याच्या विकासाच्या दृष्टीनं त्यांना साथ करणं हे सुद्धा शिंदे साहेबांचे हात मजबूत करण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे। वेळ खूप कमी आहे, त्यामुळं मी आपला अधिक वेळ न घेता आपण सर्वच जण इथं थांबलात आणि शिंदे साहेबांचं आपण सर्वांच्या वतीनं स्वागत केलं, त्यांना आपण बोलायची संधी देऊया, त्यांना वेळ देऊया, एवढंच या निमित्तानं सांगून मी इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।